मस्त अशी आमटी आपली इथे तयार झाली बघा. खूप म्हणजे छान, एवढा छान मस्त स्मेल येतोय तिचा. काही भागामध्ये हिला कटाची आमटी म्हणतात, पण आम्ही याला काळ्या मसाल्याचा सार म्हणतो. मस्त झाली. नमस्कार मंडळी, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. आज आपण छान अशी रेसिपी बनवलेली आहे, काळ्या मसाल्याची आमटी. आपण सणावाराला जे करतो, पुरणपोळी, सार त्याच्यासोबत खाल्ली जाणार, भातावर खाल्ली जाणार, अशी छान आमटी बनवणार आहे. अशा बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की काळ्या मसाल्याची जी सार म्हणतो त्याला आमटी म्हणतो, त्याला कटाची आमटी म्हणतो, ती तुम्ही बनवून दाखवा. तर ती रेसिपी मी आज घेऊन आलेली. ती कशा पद्धतीने बनवायची, चला मग आज आपण पुढील रेसिपीमध्ये बघूया. आज आपल्याला आमटी बनवण्यासाठी मी इथे छोटा अद्रकचा तुकडा, आलं, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, त्याच्या काड्या पण घ्यायच्या. दळताना आमटीमध्ये थोडा कढीपत्ता, खोबरं व कांदा. सर्वात आधी आपण कांदा भाजून घेऊ. लोखंडी तवा ठेवून घेतला, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं. आता कांदा टाकून घेऊ. कांदा थोडासा आपल्याला कलर बदलू द्यायचा, तोपर्यंत हा कांदा परतत राहायचा. त्याच्यात आपण टाकू थोडंसं नेहमीसारखं त्याच्यामध्ये मीठ. कांदा लवकर पाणी सोडतो आणि परतायला वेळ लागत नाही. कांदा व्यवस्थित भाजला गेला आपण काढून द्या. खोबरं टाकून घेऊ. खोबरं पण थोडंसं भाजून द्यायचं. खोबरं पण छान मस्त भाजलं की काढून द्या. आपण त्याच तव्यावर लसूण पाकळ्या टाकून देऊ. कढीपत्ता स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, तो टाकून घेतला. आल्याचा तुकडा टाकून घेतला. कोथिंबीर पण त्याच्यामध्ये टाकून घेतला. आता गॅस बंद करते. गरम तव्यावर आपल्याला फक्त ते परतून घ्यायचे. त्याचे भाजून घेतले, छान गार झाले मस्त. कांदा, खोबरं, अर्धा इंच एवढा आलं, कोथिंबीर, लसूण. आता आपण ते दळून घेऊ. आता हे थोडे मसाले याच्यामध्ये आपण जी डाळ, फुटण्याची डाळ शिजवलेली असते ना, ती पण घेतली तरी पण चालेल. पण ती पाण्यामध्ये घेतलेली डाळ, जे आपण डाळ शिजवलेलं पाणी काढलेलं आहे ना आमटी बनवण्यासाठी, याच्यामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामुळे डाळ मी त्याच्यामध्ये भाजून त्याच पद्धतीने आपल्याला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. आता मी ते 2-4 जणांच्या एवढा पुरण एवढा मी सार बनवते, त्याला कटाची आमटी पण म्हणतात. म्हणून मी थोड्या क्वांटिटीमध्ये मसाले घेतलेले. व्यवस्थित दळून घेतले. मस्त असे मसाले छान दळून घेतले. आता आपण त्याला फोडून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त अंदाजानुसार तेल टाकून द्यायचं. अंदाजानुसार असा मसाला टाकून घ्यायचा आहे, गरम मसाला. आता माझ्याकडे हा खांद्याची काळा मसाला आहे, माझ्या अंदाजानुसार मी तो टाकून घेते. आता जवळजवळ 3 चमचे टाकले, हे 2 चमचे असे 5 चमचे मसाला मी घ्यायचे. मसाला खूप फार तिखट नाही, मिळेल. आधीच्या तेलामध्ये मसाल्याचा कच्चापणा सर्व जाऊ दिला. त्याच्यानंतर आपण जे घेतलेले मसाले, कांदा, खोबरं, कोथिंबीर सर्व त्याच्यामध्ये टाकून घेतला. आता गॅस कमी केला आणि छान मस्त तेलामध्ये शिजू द्यायचं. ते मसाले मस्त शिजले आपले. थोडं पाणी टाकून घेतलं होतं मी. आपण ज्या भांड्यात मसाला दळला ना, ते भांड्यातून पाणी टाकलं होतं. त्याच्यामुळे काय झालं, मसाले छान असे शिजले गेले. आता मी जे आमटीचं पाणी काढलेलं आहे ना, आपली चणा डाळ शिजवलेलं म्हणजे हरभऱ्याची डाळ, तर ते पाणी टाकून घेते मी. आता पाणी गरम असलं पाहिजे, गार पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये.